नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष नारळाचे लाडू तयार केलेले आहे। तयार होणारे लाडू परफेक्ट मार्केटमध्ये मिळतात ना, त्याच पद्धतीने तयार झाले आहे बघा। आणि हे लाडू तयार करण्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे हे लाडू बनवायला खूपच सोपे आहे। तुम्ही लाडूचा टेक्स्चर बघू शकता, परफेक्ट असा आलेला आहे। सेम हलवाई स्टाईल हे लाडू तयार झालेले आहे आणि हे लाडू फक्त आपण 3 साहित्यामध्ये तयार केलेले आहे। त्यामुळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी एका बाउल मध्ये 3 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं, यालाच नारियलचा बुरादा असे देखील म्हणतात। तर हे डेसिकेटेड कोकोनट मार्केटमध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये डीमार्ट मध्ये सहज मिळून जातात। असं डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे लाडू हे पटकन बनतात आणि बनवायला देखील सोपे जातात। तर या ठिकाणी कुठल्याही वाटीचं मेजरमेंट घ्या। इथे मी कप वापरलेला आहे, तर 3 कप डेसिकेटेड कोकोनट घेतला। आता बारीक गॅस करायचा, त्यावर कढई ठेवायची आणि कढईमध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचं आणि साजूक तूप हलकसं गरम झालं की लगेच यामध्ये हे घेतलेलं 3 कप डेसिकेटेड कोकोनट घातलं आणि बारीक गॅसवरच हे बघा एकसारखं असं भाजून घ्यायचं। तर हे डेसिकेटेड कोकोनट भाजत असताना गॅस कुठेही वाढवायचा नाही, कमी आचेवरच हे भाजून घ्यायचं, एवढं मात्र लक्षात ठेवा। कारण थोडा जरी गॅस तुम्ही वाढवला तर हे पटकन असं तळाला लागतं आणि जळायची शक्यता असते, त्यामुळे बारीक गॅसवरच हे भाजून घ्या। तर बघा डेसिकेटेड कोकोनट हे व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे। साधारणपणे 4 ते 5 मिनिटं हे मी बारीक गॅसवर भाजून घेतलं आणि नंतर यामध्ये आता 1.5 कप दूध घालायचं आहे। तर दूध मी अगोदरच तापवून नंतर ते थंड करून घेतलेलं दूध इथे वापरलं। तर इथे गाईचं म्हशीचं कुठलंही दूध चालेल, फक्त दूध घालताना ते बघा असं टप्प्याटप्प्यामध्ये घाला। साधारणपणे 1.5 कप आपल्याला यामध्ये, तर दूध हे एकदाच न घालता बघा मी असं 3 टप्प्यामध्ये हे घालते, छान मिक्स करून घेते। तर सुरुवातीला 1 कप आणि नंतर पुन्हा यामध्ये मी अर्धा कप दूध ऍड केलं। तर बघा असं थोड्या टप्प्याने इथे मी 3 टप्प्यात दूध ऍड केलं। व्यवस्थित हे डेसिकेटेड कोकोनट मध्ये छान दूध मिक्स करून घेतलं। दूध घातल्यानंतर बघा याला छान अशी बाइंडिंग यायला लागलेली आहे। तर याच पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं। तर जेवढं असं आपण हे चांगलं भाजून घेऊ तेवढे आपले लाडू हे छान चविष्ट आणि जास्त दिवस टिकतील। तर बघा व्यवस्थित हे मी छान मिक्स करून घेतलं। गॅसची फ्लेम ही बारीकच आहे बघा, कुठेही मी गॅस वाढवलेला नाही, त्यामुळे अजिबात हे करपलेलं नाही। इव्हन असा कलर आलेला आहे, रंग सुद्धा मी बदलवलेला नाही बघा। तर हे छान दूध आपण मिक्स करून घेतलं। आता यामध्ये पाऊण कप साखर घालायची, तर गोडीनुसार यामध्ये साखर घाला। इथे मी पाऊण कप साखर घातली। अधिक गोड हवं असेल तर यामध्ये 1 कप सुद्धा साखर तुम्ही ऍड करू शकता। तर साखर सुद्धा आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर बघा एकसारखं छान मिक्स करत ना साखर सुद्धा इथे आपली व्यवस्थित अशी मेल्ट झाली बघा, छान एकजीव झालेली आहे। आता साखर घातल्यामुळे काय झालं, थोडंसं ओलसर झाल्यासारखं दिसतं बघा, थोडं पातळ झालेलं आहे। परंतु जसजसं आपण हे शिजवू, व्यवस्थित असं मिक्स करत जाऊ, तसतसं हे घट्ट व्हायला सुद्धा सुरुवात होते। तर सुरुवातीला असं पातळ दिसतं, नंतर शिजल्यानंतर हे छान घट्ट असं अगदी गोळ्याप्रमाणे तयार होतं बघा। तर साखर सुद्धा व्यवस्थित अशी मी एकजीव करून घेतली आणि मिश्रण बघा इथे ना थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसत आहे। तर ह्या स्टेजला आता यामध्ये मिल्क पावडर घालायची, म्हणजेच दुधाची पावडर घालायची। तर दूध पावडर घालणं हे ऑप्शनल आहे, परंतु दूध पावडर घातल्यामुळे लाडू हे छान क्रीमी टेक्स्चर देतात आणि चविष्ट देखील बनतात। तर यामध्ये मी साधारणपणे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो ना, तो 3 चमचे दूध पावडर घातली, पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतली। तर बघा आता दूध पावडर घातली ना, तर लगेच हे पटकन असं मिक्स करायचं नाही, तर मग याच्या गाठी बनतात। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर घाला, नाही आवडत असेल तर दूध पावडर स्किप केली तरी चालेल। इथे माझ्याकडे होती म्हणून मी यामध्ये ऍड केली, परंतु फक्त हे मिक्स करताना ना ते पटकन मिक्स करायचं, नाहीतर मग गाठी तयार होतात। तर बघा इथे मी व्यवस्थित इव्हन असं हे छान मिक्स करून घेतलं। मिश्रण हे तळापासून वेगळं व्हायला लागलेलं आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी वेलची पावडर घालायची, साधारणपणे पाव चमचा इतकी मी वेलची पावडर घातली, छान मिक्स करून घेतलं। तर आता साधारणपणे ना मिश्रणाचा हातात घेतल्यानंतर गोळा तयार होईल इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर वेलची पावडर सुद्धा मी छान मिक्स करून घेतली। इथे गॅस आपण बंद करणार आहोत आणि हे तयार झालेलं जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण
हलकस कोमट करून घ्यायचं. ते पूर्णपणे थंड न करता हाताला सोसवेल इतपत हे मी थंड करून घेतलं, म्हणजेच कोमट करून घेतलं. आता ज्या आकाराचे आपल्याला लाडू तयार करायचे ना, तेवढं मिश्रण हातात घेऊन त्याचं बघा दाखविल्याप्रमाणे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे. तूप वापरलेलं आहे, डेसिकेटेड कोकोनट आहे, त्यामुळे याला आपल्याला तूप तेल लावायची गरज पडत नाही. तर बघा मस्त गोल असा याचा लाडू तयार झालेला आहे. हा लाडू सेम हलवाई स्टाईल दिसावा यासाठी डेसिकेटेड कोकोनट मध्ये छान घोळून घ्यायचा. तर बघा दिसतो की नाही अगदी मार्केट सारखा. तर मस्त चविष्ट असा हा लाडू तयार झालेला आहे. हा लाडू आता आपण प्लेट मध्ये ठेवूया आणि ह्याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊया. तर बघा बनवायला खूपच सोपं आहे. इथे ओला खोबऱ्याचा सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे तुम्हाला कुठलाही पाक तयार करायची गरज नाही किंवा जास्त वेळ सुद्धा खोबरं हे शिजवण्याची गरज नाही. झटपट तयार होतात, मस्त चविष्ट असे लागतात. तर बघा सगळ्यात सोप्या पद्धतीने इथे आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर करून नारळाचे लाडू तयार केलेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज, झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब बघा. मस्त दाणेदार हा लाडू तयार झालेला आहे बघा. तर हे लाडू नुसत्या सणालाच काय तर उपवासाला सुद्धा चालेल, कारण यामध्ये आपण दूध, डेसिकेटेड कोकोनट, साखर आणि वेलची पावडरच घातलेली आहे. त्यामुळे हे लाडू तुम्ही बिंदास उपवासाला खाऊ शकता. तर बघा 15 ते 20 मिनिटात हे लाडू आपले तयार होतात आणि 3 कप डेसिकेटेड कोकोनट मध्ये या ठिकाणी मध्यम साईजचे 12 ते 13 लाडू बनवून तयार होतात. माझे तर हे लाडू बनवून तयार झाले, तुम्हीही करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तसेच आपली ही रेसिपी तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.